लग्नाचं आमिष देत 10 लाख रुपये उकळले आणि नंतर लग्नाला नकार देत विवाहित असल्याचं सांगितल्यानं पुण्यात बिबेवाडीत 25 वर्षीय महिला डॉक्टरने क्लिनिकमध्येच औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महिलेची मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणाशी ओळख झाली. मग या तरुणीशी मैत्री झाली, भेटीगाठी वाढल्या आणि पल्लवी कुलदीपशी लग्नाची स्वप्न रंगवू लागली. प्रेमात अखंड बुडालेल्या पल्लवीनं हक्काचं माणूस समजून कुलदीपला 10 लाख रुपये दिले. पण तिला पुसटशीही कल्पना नव्हती की हाच कुलदीप तिच्या मृत्यूचं कारण ठरेल. 10 लाख रुपये मिळताच कुलदीपनं आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. लग्नाची विचारणा करताच टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नंतर आपलं लग्न झाल्याची कबुली देत त्याची बायको गर्भवती असल्याचं कुलदीपनं पल्लवीला सांगितलं. डॉक्टर असलेल्या पल्लवीला हा मानसिक धक्का सहन झाला नाही. आपण फसले गेलो या धक्क्यातून न सावरू शकलेल्या पल्लवीनं क्लिनिकमध्येच विषारी औषध पिऊन जीवन संपवलंय. पुण्यातल्या बिबेवाडीत घडलेल्या या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर मॅट्रिमोनी साईटवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीकडे लक्ष वेधलं जात आहे.